नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एमपीएससी पॉइंट. मित्रांनो, आपण एमपीएससी कंबाईन ग्रुप बी एक्झामिनेशनचे प्रिव्हियस इयर पेपरचे सब्जेक्ट वाईज अनालिसिस किंवा टॉपिक वाईज अनालिसिस बघत आहोत आणि त्या सिरीजला तुम्ही खूप छान असा प्रतिसाद देत आहात. म्हणजे आपला जर हिस्ट्रीचा व्हिडिओ बघितला तर तो 30,000 पेक्षा जास्त लोकांनी बघितलेला आहे आणि यामुळेच खूप सारी नवीन ऑडियन्स आपल्या चॅनलला जोडली आहे. त्यामुळे त्या सर्व ऑडियन्सना आपल्या चॅनलवरती वेलकम आणि थँक्यू. या व्हिडिओमध्ये आपण एमपीएससी कंबाईन ग्रुप बी प्रिलिम्स 2024 साठी महत्त्वाचं असणारं प्रिव्हियस इयर पेपरचं अनालिसिस, त्यातल्या त्यात इकॉनॉमिक या सब्जेक्टचं टॉपिक वाईज अनालिसिस बघणार आहोत. बघा, आपल्याला अभ्यास करताना खूप सारे टॉपिक्स असतात आणि ते त्या टॉपिक्समध्ये आपल्याला स्कोरिंग टॉपिक्स किंवा प्रायोरिटी देऊन कोणते टॉपिक करायचे आहे हे चांगलंच माहीत असायला हवं. तेव्हाच आपण कमीत कमी रिव्हिजन करून जास्तीत जास्त मार्क्स मिळवू शकतो. म्हणजे रिव्हिजन आपल्याला त्या कमी टॉपिकची करायची आहे, परंतु वारंवार करायची आहे, जेणेकरून आपल्याला स्कोअर चांगला येईल. सो या व्हिडिओमध्ये आपण इकॉनॉमिक्सचं बघणार आहोत. सर्व काही सेम असणार आहे. जसं की बघा, अगोदर आपण बुकलिस्ट काय वापरायची ते बघूया, नंतर आपण टॉपिक कोणकोणते आहेत आलेले ते बघूया आणि त्यानंतर आपण डिटेलमध्ये प्रश्न कसा आहे आणि त्याचा टॉपिक कोणता आहे हे देखील बघूया. असं मी सर्व सब्जेक्टचं हळूहळू आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे. त्यामुळे तुम्ही अजून देखील चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो बघा, इकॉनॉमिक्सला आता प्रथमतः सोर्स कोणता यूज करायचा. तर पहिल्यांदा एक बेसिक गोष्ट म्हणजे इकॉनॉमिक्सचे तुम्हाला परीक्षेमध्ये किंवा प्रिलिम्समध्ये किती प्रश्न विचारले जातात. तर इकॉनॉमिक्सचे नेहमीप्रमाणे आता देखील एकूण 15 प्रश्न विचारले जातात. या 15 प्रश्नांमध्ये तुम्हाला भारतीय अर्थव्यवस्थेवर आधारित प्रश्न असतात. तर बघा, हा इथे तुम्ही सिलेबस बघू शकतात. यामध्ये तुम्हाला अर्थव्यवस्थेमध्ये भारतीय अर्थव्यवस्था आणि शासकीय अर्थव्यवस्था असे 2 टॉपिक दिलेले आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये प्रामुख्याने तुम्हाला टॉपिक दिले आहेत ते म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी. त्यानंतर शासकीय अर्थव्यवस्थेमध्ये अर्थसंकल्प, लेखापरीक्षण इत्यादी. तर हे सर्व टॉपिक जे आहे सिलेबसला धरून आपल्याला अभ्यासायचे आहेत आणि हा कम्प्लीट सिलेबस आहे बघा तुमच्या ग्रुप बी प्रिलिम्सचा. हा सिलेबस जर तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तर आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे. तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकतात. लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. सिलेबस बघितला बघा, त्यामध्ये जे टॉपिक आहेत ते तर महत्त्वाचे आहेच, पण त्या व्यतिरिक्त आयोग कुठे प्रश्न विचारत आहे, बारकावे जे आहेत. म्हणजे आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टॉपिक तर सांगेलच, पण त्या टॉपिकविषयी थोडी जी एक्स्ट्रा माहिती सांगेल ही खूप एक्सपिरियन्सनी येत असते आणि ती तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. बघा, आता पुढची महत्त्वाची गोष्ट आहे की यासाठी कोणती पुस्तकं वाचायची. म्हणजे आता हे सर्व सिलेबसमधील टॉपिक तुम्हाला जर कव्हर करायचे असतील तर कोणती पुस्तकं वाचली पाहिजे. मग आता मार्केटमध्ये खूप सारे ऑप्शन्स तुमच्यासाठी अवेलेबल आहे, पण जे काही टॉपर्सनी यूज केलेली आहे किंवा जी पुस्तकं खूप जण वापरतात, एमपीएससी मध्ये सर्वत्र 30 पुस्तकं तुम्हाला बघायला मिळतात त्या विषयासाठी. ती म्हणजे फक्त 2च आहेत. ते म्हणजे एक म्हणजेच की किरण देसले सरांची अर्थव्यवस्थेची 2 पुस्तकं दीपस्तंभ पब्लिकेशनची, ती तुम्ही वापरा, किंवा त्याऐवजी तुम्ही रंजन कोडंबे सरांचं इकॉनॉमिक्सचं पुस्तक जे भारतीय अर्थव्यवस्थेचं पुस्तक आहे ते वापरू शकतात. या 2 सोर्स धरूनच तुम्ही अभ्यास केला पाहिजे. इतर कुठलेही काही वाचण्याची गरज नाही. म्हणजेच यापैकी कुठलाही एकच सोर्स वापरा. जर देसले सरांचे वापरले तर तेच कंटिन्यू करा, कोडंबे सरांचं वापरलं तर तेच कंटिन्यू करा. पण बऱ्याच जणांचं असं कॅल्क्युलेशन असतं की कोडंबे सरांचं पुस्तक फक्त प्रिलिम्सला जास्त मार्क्स देऊ शकतं, पण मेन्सला त्यातील प्रश्नांची जी संख्या आहे ती तेवढी फारशी दिसत नाही. त्यामुळे मेन्सला आपल्याला किरण देसले सरांची पुस्तकं वाचावी लागतातच. मग मी तुम्हाला म्हणेल की तुम्ही किरण देसले सरांचीच पुस्तकं यूज करा. इथे कुठलंही पेड प्रमोशन नाही. तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही यूज करू शकता. आता आपण येऊया सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, तो म्हणजेच इकॉनॉमिक्सचं PYQ टॉपिक वाईज अनालिसिस. बघा, आता आपण फक्त प्रिलिमचे क्वेश्चन पेपर चाडलेत आणि त्यातले जे प्रश्न बघितले तर आपल्याला समजेल की काही असे टॉपिक आहेत की जे वारंवार विचारले जातात आणि ते टॉपिक करणं अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे जर तुम्ही दरवर्षी बघितलं तर भारतीय कर प्रणालीवरती प्रश्न दिसतो, सार्वजनिक वित्तमध्ये प्रश्न दिसतो आणि त्यातल्या त्यात तुटीच्या संकल्पना ज्या आहेत त्यावरती प्रश्न दिसतो, अर्थसंकल्पावरती प्रश्न विचारला जातो. यासारखे काही टॉपिक फिक्स आहे. आता ते टॉपिक मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेल. त्याआधी आपण जे काही 15 प्रश्न विचारण्यात येतात तर त्यांचे टॉपिक कोणते आहे हे मी सिम्प्लिफाय केलेले आहे आणि ते तुमच्या समोर आता आहेत. बघा, कंबाईन 2018च्या पेपरमध्ये प्रश्न जो होता पहिला तो राष्ट्रीय उत्पन्नावरती आधारित होता आणि शेतीच्या GDP वर तो प्रश्न बेस होता. असं तुम्ही काय करायचं आहे, स्वतः अनालिसिस करायचं आहे, स्वतः क्वेश्चन पेपर घ्यायचे आहे आणि या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, काही कीवर्ड्स आहेत का, त्यानंतर ऑप्शन्समध्ये काय स्पेशालिटी आहे, काही ऑप्शनमध्ये वेगळेपणा दिसत आहे का, उत्तर जर
ऑप्शन 3 असेल तर तोच का आहे, यासारख्या गोष्टी तुम्ही बघू शकता. त्यानंतर दुसरा प्रश्न, उद्योग कोकण भागात लाभ, म्हणजे उद्योगासंबंधी प्रश्न होता. उद्योग या टॉपिकवरती बेस्ड प्रश्न होता आणि कोकण भागातील लाभाविषयी हा प्रश्न होता. प्रश्न तुम्ही डिटेलमध्ये बघू शकतात. आपण फक्त 2021, 22 आणि 23 या 3 प्रश्नपत्रिकांचं डिटेलमध्ये बघणार आहोत. इतर जे जुने आहेत ते तुम्हाला स्वतः करायचे आहेत. त्यानंतर महाराष्ट्र शासनाचा एक अहवाल होता, त्यावर प्रश्न आला होता. सार्वजनिक वित्त तुटीच्या संकल्पनेवरती प्रश्न होता आणि पर्सेंटेजच्या जोड्या लावायच्या होत्या तुम्हाला, की महसुली तूट किती % आहे, भांडवली तूट. त्यानंतर पुढचा प्रश्न होता अर्थसंकल्पावर आधारित, तो महाराष्ट्राशी संबंधित होता. पुढचा प्रश्न लोकसंख्या. जर तुम्ही लोकसंख्या टॉपिक बघितला तर दरवर्षी प्रश्न आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर योजनेमध्ये मनरेगा योजना ही अतिशय आयोगाची फेवरेट अशी योजना आहे. महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम, तर यावरती प्रश्न कंटिन्युअसली येतात. त्यानंतर सार्वजनिक वित्त, यामध्ये FRBM ऍक्ट म्हणजे फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेटरी मॅनेजमेंट ऍक्ट जो आहे 2003चा, त्यावर 2018ला प्रश्न आला. राष्ट्रीय उत्पन्न, यामध्ये 1981 ते 2012 पर्यंत ॲव्हरेज GDP ग्रोथ रेट त्यांनी विचारला होता, तर हा देखील प्रश्न विचारण्यात आला. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न सार्वत्रिक मूलभूत उत्पन्नामध्ये काय काय येतं याविषयी तुम्हाला प्रश्न आला. देन सार्वजनिक क्षेत्र उपक्रम म्हणजे पब्लिक सेक्टर एंटरप्राइज वरती प्रश्न आला. काही हे सब टॉपिक दिलेले आहेत. मी डायरेक्टली काय करायचं बघा, एखादा प्रश्न आहे समजला नाही तुम्हाला कोणत्या टॉपिकचा आहे, तर काहीतरी त्याच्याविषयी आयडिया असेल तर लिहून घ्यायची, म्हणजे तिथंच खूप सारा वेळ घालवायचा नाही, कारण आपल्याला खूप सारे PYQs अभ्यासावे लागतात. त्यामुळे याचा टॉपिक कुठला आहे, सापडत नाही असं करत बसू नका. डायरेक्टली जे समोर आहे ते डायरेक्टली लिहून ठेवा की याच्यावरती प्रश्न आलेला आहे. देन शेतीवरती प्रश्न आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर योजनेवरती प्रश्न आहे. उद्दिष्टे आणि जोड्या लावा, म्हणजे जोड्या लावा दिलेल्या होत्या, एका बाजूला योजना दिल्या होत्या आणि दुसऱ्या बाजूला त्यांची उद्दिष्ट आपल्याला दिलेली होती. मग योजना कोणकोणत्या होत्या त्या आपण लिहून घेतल्या इथे, म्हणजे आपल्याला आयडिया येईल की आपल्याला कोणत्या अभ्यास करताना कोणत्या योजना व्यवस्थित करायच्या आहेत. मग इथे बघा, प्रधानमंत्री मुद्रा योजना, सौभाग्य योजना, उज्ज्वला योजना, उज्ज्वल डिस्कॉम योजना, तर यासारख्या योजना आहे. त्यानंतर दारिद्र्य, हा टॉपिक खूप फेवरेट टॉपिक आहे आयोगाचा. दारिद्र्यावरती प्रश्न आला होता. मल्टी डायमेन्शनली पूर या टॉपिकवरती प्रश्न आला होता दारिद्र्यामधला. त्यानंतर RBI वरती प्रश्न होता. पुढे जर आपण कंबाईन 2019 कडे गेलं तर कंबाईन 2019 मध्ये देखील बघा, आता इकॉनॉमिक्सचे काही प्रश्न जे असतात ते चालू घडामोडीशी संबंधित तुम्हाला 1 ते 2 प्रश्न तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये दिसतात. रिसेंटली 2023च्या पेपरमध्ये देखील तसंच आहे. तर 2019ला चालू घडामोडीवरती प्रश्न होता, म्हणजेच इकॉनॉमिक्स संबंधित. 2016-17ची आयात भागीदारी देशांचा उतरता क्रम लावायचा होता. त्यामध्ये आपण कोणत्या देशांकडून आयात करतो ते तुम्हाला क्लिअर करायचं होतं रँक वाईज. म्हणजे प्रथम आपण चायनाकडून सर्वात जास्त आयात करतो, देन USA, देन UAE म्हणजे युनायटेड अरब एमिरेट्स. तर अशा प्रकारे हा क्रम लावायचा होता. दुसरा प्रश्न जननी सुरक्षा योजना, म्हणजेच योजना या टॉपिकवरती आला होता, त्यातल्या त्यात जननी सुरक्षा योजनावरती आला होता. त्यानंतर एक पुस्तक होतं बघा फेमस, थॉमस पिकेटी यांचं कॅपिटल. तर या पुस्तकावरती प्रश्न आला होता की त्यामध्ये काय दिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन जो होता तो दारिद्र्य या टॉपिकवरती होता. तेंडुलकर समितीच्या शिफारसी त्यामध्ये आपल्या दिलेल्या होत्या आणि चुकीची शिफारस विचारली होती. भारतातील आर्थिक सुधारणा या टॉपिकवरती प्रश्न होता, म्हणजे जे उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण आहे तर ते तुम्हाला अभ्यासायचं आहे चांगलं. GDP रेट तुम्हाला 1990-91 ते 2012-13 मध्ये कशी प्रवृत्ती दाखवतात ते विचारलं होतं, म्हणजे वाढती, घटती का समान, तर तुम्हाला वाढती उत्तर द्यायचं होतं. त्यानंतर बेरोजगारीवरती प्रश्न कंटिन्युअसली दिसतात. NSSO श्रमशक्तीची व्याख्या त्यांनी विचारली होती आपल्याला, बेरोजगारीशी संबंधित ती व्याख्या होती. त्यानंतर RBI मध्ये बँकिंगशी संबंधित. त्यानंतर मुद्रा योजना, सार्वजनिक वित्त. बघा आता इथे मुद्रा योजना आहे, इथे देखील तुम्हाला मुद्रा योजना त्यांनी जोड्या लावांमध्ये विचारली होती बघा, प्रधानमंत्री मुद्रा योजना. त्यानंतर योजना आहे इथे, योजना मुद्रा योजना आहे. त्यानंतर इतर काही योजना, म्हणजे ज्या योजना हा टॉपिक आहे तो वारंवार विचारला जातो. राष्ट्रीय उत्पन्न असेल, त्यानंतर सार्वजनिक वित्त असेल बघा, तो तुम्हाला पुन्हा पुन्हा विचारला जातो. बँकिंगमध्ये बघा, बँकिंगमध्ये ठेवी जमा करण्यात अग्रेसर राज्य त्यांनी विचारलं होतं, म्हणजे हा बँकिंगशी संबंधित प्रश्न होता. पुढचा प्रश्न RBIशी संबंधित होता. इथे देखील RBI आहे बघा, इथे देखील RBI आहे. म्हणजे RBI तुम्हाला असं करायचं आहे की त्यामध्ये कोणताही प्रश्न आला तरी तुम्हाला तो सॉल्व्ह करता आला पाहिजे. पुढचा प्रश्न सार्वजनिक वित्त. बघा आयोगाचा फेवरेट टॉपिक आहे सार्वजनिक वित्त. यामध्ये प्रत्येक पेपरमध्ये तुम्हाला 2 ते 3 प्रश्न सार्वजनिक वित्तावरती दिसतील. यामध्ये तो लिंग अंदाजपत्रकावरती आला होता, म्हणजे जे काही तुमचं जेंडर बजेट आहे जेंडर बजेटवरती प्रश्न आला होता. त्यानंतर भारतीय कर प्रणालीवरती प्रश्न होता. पुढे पुन्हा RBI वरती प्रश्न होता. बँकिंगमध्ये ज्या नॉन शेड्यूल्ड बँक्स असतात तर त्यांना कोणत्या अनुसूचीमध्ये ठेवतात,
RBI ऍक्टनुसार, तर दुसऱ्या अनुसूचीमध्ये ठेवतात. यावरती प्रश्न तो होता. सार्वजनिक वित्तावरती पुन्हा प्रश्न आहे, म्हणजे सार्वजनिक वित्त टॉपिक खूप चांगला करून ठेवायचा आहे. पुढे बघा, आता कंबाईन 2020चे टॉपिक समोर आहेत तुमच्या. पंचवार्षिक योजना, हरित क्रांती संबंधित प्रश्न, बेरोजगारी संबंधित प्रश्न. बघा, नरेगा ऍक्ट जो आहे त्याची इनॅक्टेडची डेट आपल्याला विचारली होती, म्हणजे कधी लागू करण्यात आला. भारतीय कर प्रणालीवरती प्रश्न, सार्वजनिक वित्तमधील FRBM ऍक्ट वरती प्रश्न. FRBM ऍक्ट वरती कंटिन्युअसली 5 वर्ष प्रश्न तुम्हाला दिसेल. देन उद्योगमध्ये सर्वात मोठा ताग उत्पादक देश म्हणजेच भारत हा काय सर्वात जास्त उत्पादन करतो, तर ताग करतो असं ऑप्शन मध्ये होतं. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न आहे. दारिद्र्य, तेंडुलकर समिती टक्क्यांचे प्रमाण तुम्हाला विचारलं होतं की त्यांनी भारतामध्ये किती टक्के दारिद्र्य सांगितलं होतं. 21.9 याचं उत्तर होतं. लोकसंख्या धोरण 2000चं, यावरती देखील प्रश्न रिसेंटली बघायला मिळतात. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन नॉन डिस्क्रिमिनेशनच्या तत्वावरती काम करते असा प्रश्न होता. पंचवार्षिक योजना 11वी आणि 12वी संबंधी काही स्टेटमेंट दिलेले होते, ते आपल्याला बघायचे होते आणि उत्तर द्यायचं होतं. करंट बेस क्वेश्चन होता 2018-19च्या निर्यात उत्पन्नात कोणत्या वस्तू सर्वाधिक निर्यात उत्पन्न आपल्याला मिळतं, तर अभियांत्रिकी वस्तूंचं. त्यानंतर भारत निर्माण कार्यक्रम विषयी एक प्रश्न होता, जो की करंट बेस असू शकतो. बँकिंग संबंधी प्रश्न होता, पेमेंट बँक संबंधी त्यातल्या त्यात. दारिद्र्य रंगराजन समिती 2014 आणि करंट बेस प्रश्न होता एक ऑक्सफॉर्म अहवाल होता 2018चा, त्यावर आधारित प्रश्न विचारला होता. म्हणजे 2020च्या पेपरमध्ये देखील तुम्ही बघितलं तर तुम्हाला दारिद्र्य टॉपिक आहे, बँकिंग टॉपिक आहे, पंचवार्षिक योजना आहेत, लोकसंख्या आहे, राष्ट्रीय उत्पन्न आहे, यासारखे टॉपिक जे आहेत तेच वारंवार विचारले जात आहे. मग आपण ते का व्यवस्थित करायला नको, याच्यामुळेच आपले मार्क्स जे असतात, जे हातचे मार्क्स आहेत ते जातात. हे टॉपिक चांगले करायचे आहे, जेणेकरून आपल्याला मार्क्स चांगले घेता येतील. ॲव्हरेज अभ्यास जरी असला तुमचे 10-12 प्रश्न येतात, पण आपल्याला 14पर्यंत 15पर्यंत जायचं आहे डायरेक्टली, त्यामुळे चांगला अभ्यास करून जायचं. कंबाईन 2021चे टॉपिक बँकिंग ओम्बुड्समॅन विषयी प्रश्न होता, जे बँकिंग लोकपाल आहेत त्याच्याविषयी. राष्ट्रीय उत्पन्न, नाबार्ड. करंट बेस प्रश्न होता म्हणजे अर्थसंकल्प. आता बघा, मी तुम्हाला सांगेल की जो अर्थसंकल्प आहे आणि महाराष्ट्राची आर्थिक पाहणी अहवाल आहे तो चांगला करून ठेवा. त्यातले प्रश्न येतात आणि ते आपल्याला नक्कीच 1-2 मार्क्स देऊन जातात, सो ते चांगले करायला पाहिजे. देन शहरीकरण आहे, बँकिंग, कृषी, सार्वजनिक वित्त, उद्योग, लोकसंख्या, यामध्ये बाल मृत्यू दराची कॉन्सेप्ट होती. त्यानंतर करंट बेस रिकव्हरी जी असती, व्ही शेप रिकव्हरी होती बघा, कोरोना पिरियडमध्ये हा प्रश्न आला होता. अर्थसंकल्प 2020, पायाभूत सुविधा आणि उद्योग, यासारखे टॉपिक 2021च्या पेपरमध्ये आले होते. आता आपण 2022 आणि 2023चे टॉपिक बघूया. त्याआधी बघा 2021च्या पेपरचे आपण प्रश्न देखील बघू आणि त्याच्यामध्ये जे काही टॉपिक आहेत त्या टॉपिकवरती कसे प्रश्न आलेले आहेत ते देखील बघू. ओके, सो इथे आपण आता बघू शकतात कंबाईन 2021चे आपण प्रश्न आणि त्यांचे टॉपिक्स इथे तुमच्या समोर ठेवलेले आहेत. आपण प्रश्न देखील बघूया, टॉपिक देखील बघूया, जेणेकरून तुम्हाला क्लॅरिटी येईल की प्रश्न कसे येत आहेत आणि तो टॉपिक किती महत्वाचा आहे ते. बघा, 1995 मध्ये बँक ग्राहकांच्या विवादांचे स्वस्त आणि जलद निपटारा करण्यासाठी डॅश डॅश सुरू करण्यात आले. तर बघा, या संबंधी तुम्ही खूप साऱ्या जाहिराती देखील बघतात. बँकिंग ओम्बुड्समॅन सर्व्हिस जी आहे तर ती बँकिंग लोकपाल योजना हे या प्रश्नाचे उत्तर आहे. आता अदर ऑप्शन जर बघितले तर तेवढे ते आपल्याला इथे सूट होत नाहीत किंवा तुम्ही वाचलेलं असतं, त्यामुळे प्रश्न इझी आहे हा, त्याच्याविषयी जास्त डिस्कशन आपण करणार नाहीत. त्यानंतर पुढचा प्रश्न राष्ट्रीय उत्पन्नाविषयी आहे. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने ऑगस्ट 1948 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समितीची नियुक्ती केली. या समितीमध्ये प्राध्यापक PC महालनोबिस, गाडगील आणि VK आर्विराव यांचा समावेश होता. राष्ट्रीय उत्पन्न समितीचा पहिला अहवाल 1951 मध्ये आणि अंतिम अहवाल 1954 मध्ये आला. बघा, या प्रश्नामध्ये विधान जे आहे तर तुम्हाला इथं क्लॅरिटी असायला हवी की राष्ट्रीय उत्पन्नामध्ये ज्या समित्या आहेत तर त्या समित्या तुम्हाला माहीत असायला हव्या आणि त्या देखील त्यांच्या वर्षासहित माहीत असायला हवा. हे आपल्याला या प्रश्नावर अनालिसिस करतं. 1948 नको पाहिजे, इथे 1949 पाहिजे. म्हणजे विधान अ जे आहे ते चुकीचं आहे, इथं चुकीचं विचारलेलं आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर 1 जो आहे तो आपला बरोबर ऑप्शन आहे. असं तुमचं बारीक सारीक जर तुमचं अनालिसिस असेल तर नक्कीच तुम्ही अभ्यास करताना ते इम्प्लिमेंट कराल आणि तुमचा स्कोर येईल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. बघा, नाबार्डवरती पुढचा प्रश्न आहे की नाबार्ड ग्रामीण भागातील शेती आणि संबंधित उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी कर्ज पुरवठा करणारी शिखर संस्था म्हणजेच नाबार्ड. त्यानंतर अर्थसंकल्पावरती हा प्रश्न आहे बघा. केंद्रीय अर्थसंकल्प 2021 मध्ये केंद्र सरकारच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्रोत कोणता होता? तर हा प्रश्न देखील अर्थसंकल्पावरती बेस आहे. पुढचा प्रश्न लोकसंख्यावरती आहे. तुम्हाला काय विचारलेले आहे? लोकसंख्येची घनता विचारलेली आहे 2011च्या जनगणनेनुसार. पुढचा प्रश्न देखील लोकसंख्येवरती आहे. त्यानंतर बँकिंग, कृषी,
FRBM ऍक्ट वरती कंटिन्युअसली प्रश्न आहे बघा, कोणती उद्दिष्ट आहे तसं विचारलेलं होतं आपल्याला. त्यानंतर सेज वरती प्रश्न आहे, स्पेशल इकॉनॉमिक झोन वरती. पॉप्युलेशन कॉन्सेप्ट वरती प्रश्न आहे, करंट बेसिक प्रश्न आहे. हे टॉपिक आपण बघितले. आता आपण डायरेक्टली काय करूया, 2022च्या पेपरकडे जाऊया. तर इथे तुम्ही बघू शकतात कंबाईन 2022चे हे टॉपिक्स आहेत, एकूण 15 प्रश्नांचे. आणि इथे ही प्रश्नपत्रिका आहे कंबाईन 2022ची. यामध्ये पहिला प्रश्न 2017-18 FDIचा होता. संप्रेषण सेवामध्ये 23.6% FDI जो आहे ती गुंतवणूक झाली होती. बघा, सन 2017-18 मध्ये भारतातील सर्वाधिक प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक 23.6% डॅश डॅश या क्षेत्रात झाली होती, तर संप्रेषण सेवामध्ये झाली होती. इतर ऑप्शन जर बघितले तर वस्तू निर्माण क्षेत्र, किरकोळ आणि घाऊक व्यापार, वित्तीय सेवा. आणि हा प्रश्न जो आहे तो रिपीट झालेला होता मित्रांनो, कुठेतरी मेन्सला हा प्रश्न आला होता, त्यामुळेच हा प्रश्न प्रिलिमला बघायला मिळाला. पुढचा प्रश्न उद्योग या टॉपिकवरती आहे बघा. देशातला द्वितीय क्रमांकाचा कृषी प्रधान उद्योग साखर उद्योग आहे. त्यानंतर देशातील सर्वात जुना व संघटित क्षेत्रातील उद्योग सुती कापड उद्योग आहे. त्यानंतर जलद औद्योगिकरणास कारणीभूत ठरणारा उद्योग लोह व स्टील उद्योग आहे. आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर वाहन उद्योग आहे. अशा प्रकारे सिंपल प्रश्न देखील काही वेळा विचारले जातात. त्यानंतर पुढचा प्रश्न अर्थसंकल्पावरती आहे बघा. मी जसं तुम्हाला सांगितलं की तुम्हाला अर्थसंकल्प चांगल्या प्रकारे करून घ्यायचा आहे, त्यावरती प्रश्न येतात. सो अर्थसंकल्पामध्ये बघा, वायू प्रदूषणाच्या वाढत्या समस्येचा सामना करण्यासाठी 21-22च्या अर्थसंकल्पात 10 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या किती शहरांसाठी 2217 कोटी प्रदान करण्याचा प्रस्ताव आहे, तर 42 शहरांसाठी आहे. आता हा प्रश्न चुकण्यासारखा होता, पण ज्यांनी अर्थसंकल्प चांगल्या प्रकारे रीड केलेला आहे त्यांचा तो प्रश्न बरोबर आला असेल. पुढे जर आपण बघितलं तर 7व्या वित्त आयोगावरती काही स्टेटमेंट होते बघा. केंद्रीय उत्पादन शुल्काची राज्यामधील वाटणी 7व्या वित्त आयोगाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. तर हा प्रश्न या संबंधी आहे. इथे 4 विधाने आपल्याला दिलेली होती, त्यापैकी योग्य विधाने विचारली होती. बऱ्याच वेळा काय होतं, आपण योग्य अयोग्य हे चुकीचं वाचतो आणि त्यामुळे आपला प्रश्न जातो. बघा, MPSCच्या या काही सर्व प्रश्नपत्रिका आहेत त्या आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहेत. तुम्ही तिथून फ्रीमध्ये PDF डाउनलोड करू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कृषी संबंधी आहे, स्मॉल लँड होल्डिंग संबंधी आहे, म्हणजे लहान जमीन धारकता होत चालली आहे. त्याची कारणं आपल्याला त्यांनी विचारली होती. तर त्याची कारणं जी आहेत ती म्हणजेच वारसा कायदा, त्यानंतर वेगाने वाढणारी लोकसंख्या आणि त्यानंतर ग्रामीण कर्जबाजारीपणा. तर ही 3 कारणं आहेत यामुळे लहान जमीन धारकता होत आहे. पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय लोकसंख्या धोरणविषयी. हा प्रश्न होता की राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाची कोणती उद्दिष्ट नाही विचारलेलं आहे. मग आपल्याला माहित पाहिजे की कोणकोणती आहेत. मग उद्दिष्ट कोणकोणती आहेत, तर बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे, सार्वत्रिक लसीकरण आणि 2 मुलांचे लहान कुटुंब स्वीकारण्यास प्रोत्साहन. तर हे उद्दिष्ट होती. आणि यापैकी गरीब मुलांसाठी मध्यान्ह भोजन हे उद्दिष्ट या योजनेचं नव्हतं, त्यामुळे हेच आपलं उत्तर येत असतं. पुढचा प्रश्न जो आहे तो तुम्हाला FRBM ऍक्ट संबंधी आहे किंवा डिसइन्व्हेस्टमेंट म्हणजे निर्गुंतवणूक संबंधी आहे. हा प्रश्न जो आहे तो उदारीकरण, खासगीकरण, जागतिकीकरण या टॉपिकमध्ये मोडतो. तर डिसइन्व्हेस्टमेंटची जी समिती होती बघा, कंटिन्यू आपण पूर्ण प्रश्न वाचूया. 1993 मध्ये सरकारने डॅश डॅश यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांची निर्गुंतवणूक करण्यासाठी समिती नेमलेली होती. तर C रंगराजन यांच्या नेतृत्वाखाली ही 1993ची समिती होती. क्लिअरिटी पाहिजे आपल्यामध्ये की 93ची जी समिती होती ती रंगराजन यांची होती. इथे एक अहलुवालिया समिती देखील आहे, पण ती समितीचं वर्ष वेगळं आहे, सो ते आपण कन्सिडर केलं पाहिजे. 2016ची NK सिंग समिती डॅश संबंधित आहे, तर ही FRBM ऍक्ट संबंधी आहे. वित्तीय जबाबदारी आणि अर्थसंकल्पीय व्यवस्थापन कायदा. FRBM ऍक्ट वरती प्रत्येक वर्षी प्रश्न आहे. पंचवार्षिक योजना आहे. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये हे प्रकल्प जे आहेत ते हाती घेण्यात आले होते, राऊरकेला, भिलाई आणि दुर्गापूरचा प्रश्न बँकिंग संबंधी आहे बघा. ठेव विमा आणि पत हमी सुधारणा जे कायदा आहे तो संसदेने मंजूर केला होता, त्या संबंधी काही विधाने आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न योजनावरती आहे. योजना स्वर्ण जयंती ग्राम रोजगार योजना, महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम, त्यानंतर नेहरू रोजगार योजना. तर याविषयी इथं आपल्याला दिलेलं होतं, त्यांनी 3 वाक्यांमध्ये यांच्याविषयी माहिती दिलेली होती. त्यापैकी योग्य कोणतं आहे ते आपल्याला विचारलं होतं. तर A व B हे योग्य विधानं आहेत तिथे. आणि C जे आहे तिथे त्यांनी ग्रामीण दिलं होतं, पण ही योजना शहरी गरिबांच्या फायद्यासाठी सुरू करण्यात आली होती, म्हणून हे C जे विधान आहे ते चुकीचं आहे. A व B बरोबर आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न प्राथमिक कृषी पतसंस्थांची संख्या सर्वाधिक कोणत्या राज्यामध्ये होती 2020 अखेर, तर महाराष्ट्रामध्ये होती. हे जनरल आहे. हा प्रश्न म्हणजे आपल्या वाचण्यामध्ये कदाचित येतो किंवा नाही याबद्दल शाश्वती नाही, पण तुम्ही एक अंदाज लावू शकतात की ऑप्शनमध्ये जर महाराष्ट्र असेल तर शक्यतो तेच उत्तर असतं. त्यानंतर खालीलपैकी कोणता भारतीय रिझर्व्ह बँकेचा परिणामात्मक मौद्रिक उपाय नाही. हा प्रश्न जो आहे तो RBI वरती आहे, तर इथे नैतिक समजावणी हा आहे
हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर राजकोषीय तूट आणि वर्षभरातील व्याज भरण्यातील फरकाला प्राथमिक तूट असे म्हणतात. तुटीवरती कंटिन्युअसली आता मागच्या 3-4 वर्षामध्ये प्रश्न दिसत आहे, त्यामुळे त्या सार्वजनिक वित्तातील सर्व तुटी ज्या आहेत, वित्तीय तूट, अंदाजपत्रिकेय तूट, महसुली तूट, या करून ठेवायच्या आहे. त्यानंतर कॅगवरती एक प्रश्न आला होता जो की रॅन्डम प्रश्न होता, पण काहींचं गेसिंगने ते बरोबर आलं कारण पॉलिटीमध्ये त्यांनी वाचलेलं असतं. बघा आता कंबाईन 2023चे आपण क्वेश्चन बघूयात आणि त्याचे टॉपिक्स इथे तुम्हाला लेफ्ट साईडला दिसत आहे, राईट साईडला क्वेश्चन पेपर आहे. तर 23-24 अर्थसंकल्प प्राधान्यक्रम, म्हणजेच इथं प्रश्न काय होता की 23-24च्या अर्थसंकल्पात खालीलपैकी कोणते प्राधान्यक्रम आहेत, तर इथे सर्वच्या सर्व जे आहेत ते प्राधान्यक्रम होते, त्यामुळे ऑप्शन नंबर 4 इथे तुमचा करेक्ट तुम्ही द्यायला पाहिजे होतं उत्तर. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न जो होता तो 12व्या वित्त आयोगावरती होता. आपत्ती निवारण निधी योजनेमध्ये जो महसुलाचा डिव्हिजन आहे ते कशी होती ते तुम्हाला विचारलं होतं, तर ती 75 केंद्राचा 25 राज्याचा अशी होती. आता आपण 12वा वित्त आयोग वाचतो तेव्हा आपल्याला ही माहिती शक्यतो पुस्तकांमध्ये दिसत नाही, त्यामुळे हा प्रश्न एक तुमचा गेसिंगने बरोबर येऊ शकत होता. आणि चुकला तरी त्याला काही हरकत नाही, कारण बऱ्याच जणांचे जर चुकले तर आपला देखील चुकला तरी काही हरकत नाही, त्यामुळे कट ऑफ वरती परिणाम होत नाही. खालीलपैकी कोणती विधाने अयोग्य आहेत. आता हा प्रश्न जो होता तो कर प्रणाली संबंधित होता, म्हणजेच केंद्र सरकार, राज्य सरकार, UT GST संबंधी हा प्रश्न होता. पुढचा प्रश्न दारिद्र्य संबंधी होता. बघा, रंगराजन समिती किंवा नियोजन आयोगाने दारिद्र्य रेषा किती निश्चित केली होती हे तुम्हाला इथं फिक्स करायचं होतं किंवा ठरवायचं होतं. 816 ग्रामीण भागासाठी, शहरी भागासाठी 1000 रुपये. त्यानंतर सेजवरती प्रश्न, स्पेशल एरिया डेव्हलपमेंट प्रोग्रामवरती प्रश्न होता. इथे तुम्ही बघू शकता विशेष प्रदेश विकास कार्यक्रम याच्यावरती प्रश्न होता. ब आणि क यातील जे आहेत, म्हणजे हा जो कार्यक्रम आहे तो डोंगराळ भागासाठी, आदिवासी भागाचा विकास करण्यासाठी आणि दुष्काळग्रस्त भागाचा विकास करण्यासाठी तयार करण्यात आला होता. त्यानंतर राजकीय नीतीची साधने कोणती आहेत राजकोषीय नीतीची, तर ती आपल्याला त्यांनी इथं विचारलेली होती. इथं अ आणि क हे फक्त त्याचं उत्तर होतं, म्हणजे इथं लोकशाहीचा काही संबंध नव्हता आणि संसदेचा काही संबंध नव्हता. त्यानंतर पुढचा प्रश्न मानव विकास निर्देशांकाशी होता संबंधित, तर तो प्रश्न कसा आहे आपण बघूया. बघा, मानव विकास निर्देशांकामध्ये बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकांचे डॅश 3 आयाम प्रतिबिंबित होतात, म्हणजे मल्टी डायमेन्शनली पुअर याचा जो इंडेक्स आहे तर त्याचे कोणकोणते आयाम आहेत हे आपल्याला विचारलं होतं. तर आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान हे त्याचे आयाम आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बेरोजगारी संबंधित होता. तर पुढचा प्रश्न जो होता तो संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना होता. या योजनेमध्ये, म्हणजे बेरोजगारी टॉपिकशी संबंधित ही योजना आहे, या योजनेमध्ये कोणत्या 2 योजना विलीन करण्यात आल्या त्या आपल्याला दिलेल्या होत्या. बघा, जवाहर ग्राम समृद्धी योजना आणि रोजगार शाश्वती योजना 2001 मध्ये या योजनेमध्ये विलीन करण्यात आल्या, म्हणून हे त्या प्रश्नाचं उत्तर योग्य होतं. त्यानंतर पुन्हा प्रश्न बघा, FRBM ऍक्ट वरती सार्वजनिक वित्तावर आधारित प्रश्न होता. करंट बेस्ड क्वेश्चन होता. राष्ट्रीय पाम तेल मिशन जे होतं ते त्याची इनॅक्टमेंटची आपल्याला तारीख विचारली होती किंवा कधी ते सुरू करण्यात आलं, तर ऑगस्ट 2021 मध्ये. पीक विविधीकरण कार्यक्रम 2013-14 पासून डॅशची उपाययोजना म्हणून राबवण्यात आला, तर राष्ट्रीय कृषी विकास योजना म्हणून तो राबवण्यात आला होता. त्यानंतर पैसा या टॉपिकवरती आपल्याला 2023ला प्रश्न दिसतो. M3 या पैशाविषयी त्यांनी प्रश्न विचारला होता. त्यानंतर योजनावरती आपल्याला प्रश्न विचारण्यात आला होता. तो योजनावरती प्रश्न उज्ज्वल डिस्कॉम अश्युरन्स योजनेविषयी होता, जी योजना तुम्हाला 2018 मध्ये विचारण्यात आली होती. भारतीय कर प्रणालीवरती प्रश्न आपल्याला बघायला मिळतो. बघा, कर सुधारणा समितीच्या शिफारसी ज्या आहेत त्या कोणत्या समितीने केल्या होत्या, 1991च्या, तर राज्यचल्य समिती. आणि पुढचा प्रश्न बेरोजगारी संबंधी होता. तर अशा प्रकारे हे प्रश्न आहेत आणि हे त्यांचे टॉपिक्स आहेत. आय होप तुम्हाला खूप सारी क्लॅरिटी आली असेल की प्रश्न कसे येतात इकॉनॉमिक्सचे आणि त्यांचे टॉपिक कोणते आहेत. आता आपण बघूया की तुम्हाला अभ्यास करून झाल्यानंतर रिव्हिजन कोणत्या टॉपिकची चांगली करायची आहे, जेणेकरून तुम्हाला चांगले मार्क्स घेता येतील. सो मी आता तुमच्या पुढे ते टॉपिक्स ठेवत आहे. त्या टॉपिक्सने तुम्हाला आयडिया येईल की आपल्याला अभ्यास कोणत्या टॉपिकचा चांगला करायचा आहे. बघा, आता MPSC कंबाईन ग्रुप बी प्रिलिम्स 2024 साठी तुम्हाला अर्थशास्त्राचे काही महत्त्वाचे टॉपिक जे आहेत ते खूप सारे रिव्हिजन त्यांची करावे लागेल, कारण त्यांच्यावरती कंटिन्युअसली प्रश्न येत आहेत. त्यातील इथं मी 12 टॉपिक मेन्शन केलेले आहे. 15 प्रश्न येतात, त्यापैकी हे 12 टॉपिक जर चांगले केले तर नक्कीच त्यातले तुम्हाला 10-11 प्रश्न कन्फर्म बरोबर येतील. इतर प्रश्न देखील येऊ शकतात जर तुम्ही हे टॉपिक चांगले केले तर त्याच्या नॉलेजवरती. इतर टॉपिक देखील तुम्हाला वाचायचे आहे, पण हे जे दिलेले टॉपिक आहे ते तुम्हाला प्रेफरन्स देऊन वाचायचे आहे आणि त्यांचं जास्त रिव्हिजन करायचं आहे. त्यातील पहिला टॉपिक आहे भारतीय कर प्रणाली. यामध्ये जे काही प्रत्यक्ष कर आहे, अप्रत्यक्ष कर आहे, व्हॅट कधी लागू करण्यात आला, या संबंधित समित्या कोणत्या होत्या, जो एक्साईज ड्युटी आहे तुमचा तो, या सर्व बाबी तुम्हाला चांगल्या करायच्या आहे. सार्वजनिक वित्त, यामध्ये
ज्या काही तुटीच्या संकल्पना आहेत त्या, तसेच सार्वजनिक वित्त संबंधित इतर सर्व गोष्टी वाचून घ्यायच्या. भारतातील पंचवार्षिक योजना, काही महत्त्वाच्या योजना आहेत, पहिली, दुसरी, तिसरी, नंतर 10वी, 11वी, तर या योजना चांगल्या करून घ्यायच्या आहे. नंतर आरबीआय खूप डिटेलमध्ये करा. आरबीआय वरती कंटिन्युअसली प्रश्न दिसतो. पैसा या टॉपिकवरती बघा, तुम्हाला 2023ला प्रिलिम्सला प्रश्न आला होता, त्यामुळे लेस इम्पॉर्टन्स आहे, पण एकदा वाचून घ्यायचं, छोटं चॅप्टर आहे. पुढचा प्रश्न दारिद्र्य व बेरोजगारीवरती तुम्हाला विचारण्यात आला होता, आणि म्हणजेच दरवर्षी तुम्हाला दारिद्र्य या टॉपिकवरती प्रश्न दिसतो, तसेच बेरोजगारीवरती देखील दिसतो. या संबंधित ज्या योजना आहेत बघा बेरोजगारीच्या, त्या खूपच महत्त्वाच्या आहेत, ज्यामध्ये जवाहर रोजगार योजना असेल, नेहरू रोजगार योजना असेल, या तुम्हाला चांगल्या करायच्या आहे. महात्मा गांधी रोजगार योजना जी आहे ती, मनरेगा वगैरे. त्यानंतर मानव विकास निर्देशांक, छोटं चॅप्टर आहे, करून घ्या. लोकसंख्या खूप चांगलं करून ठेवायचं आहे, याचा फायदा तुम्हाला भूगोलामध्ये देखील आहे, इथं देखील आहे. त्यानंतर वित्त आयोग जे आहेत त्यांचे अध्यक्ष वगैरे पाठ करा, त्यांनी किती टक्के सुचवले होते किंवा किती टक्के वाढ करण्यात आली होती महसुलामध्ये, खर्चामध्ये, तर ती पाठ करा. राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक चांगला करा, उद्योग टॉपिक चांगला करा, आणि बँकिंग टॉपिक चांगला करा. तर हे सर्व टॉपिक्स आहेत बघा, याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकतात, आणि हे टॉपिक तुम्ही प्रकर्षाने चांगले करायचे आहे. खूप सारी रिव्हिजन यांची करायची आहे, जेणेकरून खूप सारे मार्क्स आपल्याला यामध्ये घेता येतील. आता आपण इतर विषयांचं देखील या प्रकारे अनालिसिस करूया. तुम्हाला कोणत्या विषयाचं लवकर हवं आहे ते तुम्ही कमेंट करू शकता. आपण बघा इकॉनॉमिक्स आणि हिस्ट्री आणि पॉलिटी या 3 विषयांचं अनालिसिस तुमच्या समोर केलेलं आहे. बघा हे फ्रीमध्ये मी देत आहे, आणि फ्रीमध्ये नक्कीच देत आहे, तर तुम्ही त्याचा फायदा केलेला पाहिजे. त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करू शकता, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करू शकता, जेणेकरून त्यांच्यापर्यंत देखील ही महत्त्वाची माहिती पोहोचेल. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करू शकता. आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.